पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे। स्नानासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील भार्गव राजा गटन या 20 वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाले असल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या महादेव कोळी समाजाच्या बांधवांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत तरुण पाण्यात वाहून गेला होता। सध्या शोध मोहीम सुरू आहे। दरम्यान उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीचा प्रवाह वाढलेला असून याच पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। गणेश मंगराव माझं नाव। इथे बसलो तुम्ही पोरग बुडाला तिथे पळत जाऊन प्रयत्न केला, पण काय ते गावलं नाही। आता बचाव करायला बोटवाले आलेत, ते त्यांचं काम चालू आहे। छत्रपती संभाजीनगर येथे महानगरपालिकेकडून अतिक्रमणाविरोधात धडक कार्यवाही सुरू झाली आहे। दुसऱ्या दिवशी ही मोहीम सुरूच आहे, तर शहानूर मियाँ दर्गा चौक परिसरात कालच्या कार्यवाहीत तब्बल 144 अतिक्रमणे हटवण्यात आली। यामध्ये छोटे मोठे अतिक्रमण, पत्र्याचे शेड आणि पक्क्या बांधकामाचा समावेश होता। आजही याच परिसरात कार्यवाही सुरू आहे, तर मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवली जाते। अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण अधिकारी संतोष वावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही होत आहे, तर यासाठी जेसीपी, टिप्पर, अग्निशमन बंब आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे। मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। काल आपण जी कारवाई केलेली होती ती सेमनील ब्रिज पासून ते एकता चौकापर्यंत आलेलो होतो, परंतु रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही एकता चौकाचा एकच भाग कव्हर करू शकलो आणि कालच्या कारवाईमध्ये 144 अतिक्रमणे आपण निष्कासित करू शकलो। आज सकाळी पोलीस विभाग आणि महानगरपालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आज सकाळी जे दोन्ही भाग आहेत त्या दोन्ही भागांवरती आज आम्ही कारवाई करण्यासाठी आलेलो आहोत। साधारण 120 ते 130च्या घरामध्ये या ठिकाणी अतिक्रमण असण्याची शक्यता आम्ही वर्तवलेली होती। त्या प्रकारे आम्ही आज कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। महानगरपालिकेच्या आजच्या दिवशी 100 कर्मचारी या कारवाईसाठी उपस्थित आहेत आणि पोलीस विभागाचे 50 कर्मचारी आज उपलब्ध आहेत। असे 150 कर्मचारी आज कारवाईसाठी आलेले आहेत। या ठिकाणी 5 जेसीबी, 4 टिपर्स, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब असा मोठा फौजफाटा आज आम्ही या ठिकाणी घेऊन कारवाई पूर्णत्वाकडे घेऊन जातो। मुंबई येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। काँग्रेस कार्यालयात झालेल्या या बैठकीत निवडणुकीची रणनीती आणि उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते। या बैठकीला शिवसेना उबाठा पक्षाकडून अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि अंबादास दानवे उपस्थित होते, तर आगामी निवडणुकीत एकत्रित भूमिका आणि पुढील पावले यावर या बैठकीत विचारविनिमय झाल्याचं समजतंय। पनवेल येथील बस डेपोमध्ये उभे असलेल्या एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे, तर प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मुंबई ते रत्नागिरी मार्गावर धावणारी ही बस डेपोमध्ये उभी असताना बॉनेट जवळून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने पेट घेतलाय। त्यावेळी बसमध्ये काही प्रवासी उपस्थित होते, मात्र चालकाच्या प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढले। तसेच चालकाने अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळलाय। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान घटनेचा अधिक तपास सुरू आहे।